महत्त्वाच्या किचन टिप्स. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतील. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावा. हाताला किंवा पाटावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडे दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. भाज्या, कडधान्ये उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नये. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवरही शिजवू शकता. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात, म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेचे अभाव असल्यास फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा. पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो, स्वादही वाढतो. तर मैत्रिणींनो, हा किचन टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.